वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग. गुड मॉर्निंग. निफ्टीच्या 30 ऑक्टोबरच्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स आपण बघतोय. जसं बरेच दिवस आपण ट्रॅक करत होतो की निफ्टी एका मोठ्या रेंज मध्ये अडकलेला. त्या रेंजचा फायनली त्याने ब्रेकआउट दिला. निफ्टी साधारण काल खालच्या रेंजच्या खाली ओपन झाला आणि तिथे दिवसभर एक त्याने शॉर्ट रेंज मध्ये एक्सपायरी कालची होती ती झाली. एक्सपेक्टेड होतं की एक हायज हे सगळे खाली खाली सरकत होते, त्यामुळे कुठे खालीच ब्रेकडाऊन होणार एक्सपेक्टेड होतं. पण अजूनही डिसायसिव्ह ब्रेकडाऊन झालेलं नाहीये कुठेही. अजूनही चॉपीनेस मार्केटमध्ये भरपूर आहे. त्यामुळे सपोर्ट निफ्टीचा जोपर्यंत 11,600चा इंटॅक्ट आहे, याच्या खाली एक चांगली मोठी कॅन्डल अशी बेरिश कॅन्डल जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत निफ्टीची खालची जी टार्गेट आहेत 11,200ची म्हणा किंवा 11,000ची म्हणा, ती अजून ओपन झालेली नाहीये. डाऊन साईड अजूनही निफ्टीची ओपन झालेली नाहीये. इट्स स्टील अ गुड बुलिश ट्रेंड. अजूनही हा ट्रेंड जो इथून सुरू झालेला आहे तो अजूनही बुलिशच आहे. कुठे ट्रेंड निफ्टीचा चेंज झालेला नाहीये आतापर्यंत. काल निफ्टीने ओपन केला खालीच, गॅप डाऊन ओपन केला, बराच गॅप डाऊन ओपन झाला तो, याही लेवलच्या खाली ओपन झाला. पण क्लोज करताना त्याने मार्जिनली एक ही जी रेंज आहे 11,660ची त्याच्यावर थोडासा एक 10 पॉईंट वर क्लोज झाला. सो हे कुठेतरी इंडिकेट करतं की हा बाईंग येते, या जो हा डिमांड झोन आहे, ओके, या डिमांड झोन मधून चांगली बाईंग येते हे कुठेतरी इंडिकेट होते आता. सो अगेन आपण रेंज प्ले आउट करणार आहोत. इथे आपण वन साइडेड मूव्ह नाही घ्यायची आहे. जोपर्यंत हा झोन निघत नाही 11,660चा, रात्र 11,582चा जो झोन निघत नाहीये तोपर्यंत आपण डाऊन साइड प्ले नाही करणार आहोत. आपण वी विल प्ले रेंज बाउंड, की आता आपण बायचाच विचार करणार आहोत. सो बाईंग कसं करायचं याला थोड्याशा छोट्या टाइम फ्रेमवर आपण घेऊया. दिस इज अवरली चार्ट. निफ्टी मला साधारण या रेंज मध्ये जर कुठे मिळाला आज 11,610 11,620च्या दरम्यान मला कुठे मिळालं निफ्टी, तर मी एक छोटीशी त्यात एक बाईंग साइड प्ले करेन. कलर थोडासा चेंज करतो, मेक इट इज ग्रीन फॉर एंट्री लेवल. सो आय विल ट्राय टू एंटर हियर. ठीक आहे, दिस इज माय एंट्री पॉइंट. मी तो कुठेतरी या झोन मध्ये निफ्टीला बाय करेन विथ अ प्युअर स्टॉप लॉस ऑफ दिस 11,581. या झोन मध्ये जर निफ्टी पडत असेल समजा गॅप डाऊन उघडून, तर तुम्हाला बाय नाही करायचंय. जेव्हा निफ्टी इथे सस्टेन होईल ही लेवल, ओके, त्यावेळेस तुम्हाला इथे बाय करायचंय. आणि ह्याचे टार्गेट, पहिलं टार्गेट असेल कालचा क्लोज, दॅट इज 11,670. तुमचं पहिलं टार्गेट असेल. आणि सेकंड टार्गेट असेल हा झोन जो काल निफ्टीचा हाय होता, जो आहे साधारण 11,740, 11,720 घेऊ. सो ही दोन टार्गेट निफ्टीसाठी असतील. आणि जर निफ्टी ह्याच्या खाली एक क्लोज झाला किंवा ह्याच्या खाली जर त्याने एखाद तास घालवला, या रेंजचा जो 612ची रेंज आहे याच्या खाली एखाद तास घालवला आणि त्याच्यानंतर जर याने ही रेंज ब्रेक केली, तर वी विल शॉर्ट निफ्टी विथ स्टॉप लॉस ऑफ 11,613. सो निफ्टीसाठी 11,600 खूप इम्पॉर्टंट लेवल झाले, मेक और ब्रेक लेवल आहे. त्याच्यावर जर निफ्टी टिकतो एखाद तास, एक अपसाइड किंवा शॉर्ट जी शॉर्ट केलेल्या लोकांनी शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळेल आपल्याला याच्यात. आणि जर नाही टिकला तर हे पुढे सुरू राहील. हा जो फॉल आहे तो मग खूप डीपन होईल. अजूनही थोडंसं ऑप्शन चेन आपण बघूया. We'll check option chain on a November now, किंवा एक एंड नोव्हेंबर एंड बघावं लागेल मला.
नोव्हेंबर एंडला जर मी पुट साईड बघितली तर 11,700 ला 6 लाखाचा ओपन इंटरेस्ट उभा आहे. 11,600 ही जी आपली मेकअप ब्रेक लेवल आपण म्हटलंय, तसं इथे जबरदस्त इथे 10 लाखाचा ओपन इंटरेस्ट उभा आहे. खाली 11,500 ला 21 लाखाचा ओपन इंटरेस्ट उभा आहे. ओके, तर प्रत्येक लेवलवर खाली चांगलं आणि एक 11,000 ला सगळ्यात मॅसिव्ह ओपन इंटरेस्ट उभा आहे. आता खाली खाली हे सगळे पुट रायटिंग झालेलं आहे, कारण की युएस इलेक्शन असल्यामुळे मार्केट किती मोठे स्विंग देईल यू नेव्हर नो. जवळजवळ खाली जवळजवळ 1,500 खाली निफ्टीच्या जाऊनही कॉल रायटिंग पुट रायटिंग झालेलं आहे. कॉल साईडचा विचार केला तर 11,500 ला थोडंसं कॉल रायटिंग सुरू झालंय. 11,600 ला काल चांगलं कॉल रायटिंग झालंय. कंपॅरेटिव्ह पुट रायटिंग हे खूप कमी आहे. 11,700 ला 6 लाखाचा ओपन इंटरेस्ट उभा आहे. 11,800 ला उभा आहे. 11,900 ला उभा आहे. ओके, सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट उभा आहे 14 लाखाचा 12,000, कारण की ती एक खूप मेंटल माइंड राऊंड फिगर आहे ती 12 केवी. इतक्या सहजासहजी निफ्टी क्रॉस करणं कठीण वाटतं. सो सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट इकडे उभा आहे. तर मोठा जर सपोर्ट आपण घेतले निफ्टीचे तर ते येतात 11,500 आणि 12,000. ही रेंज जी आता क्रिएट होते ती निफ्टीसाठी जसं आपण म्हटलं तसं तीच रेंज आहे जी या कॅन्डलची रेंज आहे. जी मोठी कॅन्डल आपण बघितली 204 ची, ही जी कॅन्डल आहे याच कॅन्डलचा रेफरन्स कॉल ऑप्शन्स मध्ये किंवा ऑप्शन चेन मध्ये आपल्याला रिफ्लेक्ट झालेला दिसतोय. पण जोपर्यंत 11,600 च्या खालीचा ट्रेड करत नाहीये, तर ह्याच्या खाली ट्रेड करायला लागणार तर 11,500 पर्यंत निफ्टी स्लाइड होऊ शकतो. 100 पॉईंटची खालची स्लाइड पटकन ऑन होईल त्याच्यात. पण सध्या मी अजूनही बुलिश आहे निफ्टीला. मार्केटमध्ये काही स्ट्रक्चरमध्ये बदल झाला नाहीये किंवा इंडियन आपलं मार्केट जे आहे ते कुठे चेंज झालेलं नाहीये, तिथे काही बॅड न्यूज नाही. सो वी विल ट्राय टू बाय डीप. तिथे तुम्हाला जर डीप मिळतोय तर 11,613 ला पण बाय करू. त्या निफ्टीच्या लेवल होत्या. बँक निफ्टीकडे बोलूया. बिफोर मुव्हिंग टू बँक निफ्टी छोटीशी अनाउन्समेंट करायची. नवीन टेक्निकल आपल्या ज्या बॅचेस असतात त्या 1 नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत. ऑलरेडी रजिस्ट्रेशन सुरू झालेली आहेत त्याची. तर तुम्ही त्याला जॉईन व्हा, कारण की नवीन वर्षात जर तुम्ही शिकलात तर येणारं वर्ष खूप तुमच्यासाठी चांगलं जाणार आहे. कारण की एक नवीन इनिंग सुरू होते आपली पोस्ट कोरोना आणि युएस इलेक्शन पण होत आहेत. सो खूप इंटरेस्टिंग नवीन वर्ष असणार आहे. अशा वेळी जर तुम्ही स्वतः शिकलेला असाल टेक्निकल अनालिसिस, तुम्हाला स्वतः त्याचा बराच फायदा होईल. इन्स्टेड ऑफ रिलाइंग ऑन एनीवन तुम्ही स्वतः ट्रेड करू शकाल. तुम्हाला जॉईन व्हायची इच्छा असेल तर त्याने मला पर्सनल मेसेज करू शकता. मूव टू निफ्टी बँक नाव. निफ्टी बँकने ही 23,858 जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगतच होतो की हा सपोर्ट काही तो तोडत नाहीये. दिस इज अ व्हेरी वेल नोन सपोर्ट फॉर निफ्टी बँक. त्याने 1, 2, 3, 4, 5 सतत तिथून एक बाईंग येते. त्या झोन मध्ये ऍक्युम्युलेशन सुरू आहे आणि हा झोन अजूनही तुटत नाही. हे जरा ऑफ करतो. ही एक ट्रेंड लाईन जर आपण बघितली, ही एक ट्रेंड लाईन आता निफ्टीची बँक चेक झालेली आहे. जर निफ्टी बँक हा सपोर्ट जर आजही घेतोय निफ्टी तर त्याची टार्गेट असतील कालचा एक हाय. ओके, आणि त्याच्या पुढचा हा जो ट्रेंड लाईनचा एक एरिया येतोय हा एक निफ्टीसाठी निफ्टी बँक साठी तुमचं टार्गेट असेल. तुम्ही माझी 2 टार्गेट आहेत. हा कुठला एरिया येतोय लेट्स चेक. 24,693, 24,356. So this will be my areas for a निफ्टी बँक. आणि मी याच झोन मध्ये बाय करायला बघेन. कुठेतरी जर मला मिळाला हा एक झोन येतोय
निफ्टी बँकचा प्राइस लेवल जर मला निफ्टी बँक कुठे या एरियात मिळालं 23,955च्या आसपास, इथे मी छोटासा बाय साइड प्ले करेन विथ डिफाईन स्टॉप लॉस ऑफ 23,850. एक 100 रुपयाचा माझा एसएल असेल निफ्टी बँक साठी आणि मला अपसाइड मिळते बऱ्यापैकी चांगली मोठी, म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो मला खूप चांगला मिळतो. 2 टार्गेट मोठी माझ्यासाठी ओपन होत आहे. सो आय विल प्ले ऑन अ लॉंग साइड ओनली. आणि जर हा इथून कुठूनही खाली एखाद तास क्लोज करायला लागला आणि एक कॅन्डल एका तासाची अजूनही इथे खाली क्लोजिंग दिलेली नाहीये त्याने, बरोबर, तर प्रत्येक तासाला मी चेक करेन. जर कुठल्याही आवरली बेसिसवर जर ह्याने क्लोज दिला खाली, सो देन निफ्टीसाठी ही जी खालची रेंज आहे ती ओपन होईल आणि खाली जी गॅप निफ्टीची क्रिएट झालेली होती, ही गॅप जी होती निफ्टी 23,600 कडे स्लाइड करेल. इथून एक 250 पॉईंट खाली स्लाइड करण्याची चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही शक्यतो जिथून निफ्टी रिव्हर्स होऊ शकतो अशा झोन मध्ये शक्यतो बाईंग केलं आपण. 23,955 23,900च्या आसपास जर तुम्ही बाईंग केली तर स्टॉप लॉस खूप छोटा राहील, रिस्क मोठी राहील या केसमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला शक्यतो असाच रेंज बाउंड प्ले करायचा आहे. एक स्टॉक आपण डिस्कस करणार आहोत आता, जो की मागच्या एक लाईव्ह वेबिनार मध्ये पण मी डिस्कस केलेला, अजून ट्रेड ऍक्टिव्ह झालेला नाही. सिमन्स. सिमन्स हा अतिशय नॅरो रेंज मध्ये ट्रेड करतो. ओके, आणि त्याला एक हॉरिझॉन्टल हे आपण जर सपोर्ट घेतला, म्हणजे पहिल्यांदा हा घेऊन इथे ट्राय करायला बघितला, इथे नाही झाला, आणि तिसऱ्यांदा त्याने ब्रेकआउट दिला. पण ही जी ट्रेंड लाईन होती याला तो फॉलो करत करत इथून अगेन सेल आला. अगेन त्याने ट्रेंड लाईन चेक केली, परत सेल आला. आता हा त्या ट्रेंड लाईनच्या टॉपला जेव्हा इथून तो कव्हर करेल, दॅट इज अ राऊंड फिगर ऑफ 1300, इथून एक आपल्याला मोठी अपसाइड बघायला मिळेल सिमन्स मध्ये. जी वरची टार्गेट देईल तुम्हाला अराउंड 1370 पर्यंतची टार्गेट तुम्हाला येऊ शकतात विथ अ डिफाईन स्टॉप लॉस ऑफ 1247. हा तुमचा स्टॉप लॉस आहे. पहिले टार्गेट आहे 1370, सेकंड टार्गेट आहे 1400. हा एक शॉर्ट टर्म चांगला बाय वाटतोय मला, सो याच्यावर नजर ठेवा. हा स्टॉप ऑफ द डे होता आणि बाकी यूएस इलेक्शन असल्यामुळे तुमच्या पोझिशन सायझिंग खूप कमी ठेवा. रिझल्ट सगळे येतील या आठवड्यात, त्यामुळे व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये बरीच वाढलेली आहे. अशा वेळी पोझिशन सायझिंग जर कमी ठेवली तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड चांगला मिळेल, आणखी स्ट्रेस किंवा शेकआउट जो होतो आपण ते होण्याचं प्रमाण कमी होईल. आणि कुठलेही तुमचे डिसिजन घेण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला नक्की कन्सल्ट करा. आपल्या काही वेबिनार्स पण सुरू होतात ज्यात वीकली स्विंग स्ट्रॅटेजीज मी काढतोय, सांगतोय, आणि त्या खूप एक्सलंट काम करतात. तर तुम्हाला त्याचे व्हिडिओ हवे असतील तर त्याने मला डायरेक्ट मेसेज करू शकता, अवेलेबल आहेत. सो दॅट्स इट फॉर द डे. टेक केअर अँड हॅव अ सेफ ट्रेड डे.